हे बघा, तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते नीट ऐका. मी तुम्हाला जे काही सांगितलंय ते सगळं विसरून जा. स्पेशली तू आयशू. ओके, विसरायचं, सगळं विसरायचं. मला माहिती आहे मी तुम्हाला सगळं अशा पद्धतीनं नको होतं सांगायला, पण तुम्हीच दोघे माझ्या बेस्ट फ्रेंड्स आहात ग आता. मला कोणी नाही उरलंय तुमच्याशिवाय. आणि बेस्ट फ्रेंड्स पासून काहीही लपवायला मला अजिबात आवडत नाही. तू हे बरोबर नाही केलंस हं? आयशू, अगं देवाला कशाला आणायचं आतमध्ये उगाच? अगं देवाला नाही आणत आहे. सौमित्र असेल ना वर डिस्पेन्सरीत, अच्छा. त्याच्याशी बोलले. स्टील आय कांट बिलीव्ह सौमित्र असं काहीतरी करू शकतो ग. नका ग, नका नका सौमित्राला दोष देऊ. त्याची तरी काय चूक आहे? आमच्या दोघांच्या नात्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम कुठेतरी होताच ना, म्हणून तर त्यानं दुसऱ्या नात्यामध्ये अर्थ शोधला. दॅट्स लाईफ. बिचारी ग. बघतोयस ना सगळं काय चाललंय. काहीतरी कठोर शिक्षा कर हं तू. सौमित्र हिला का शिक्षा करेल? अगं नाही, ती आता देवाशी बोलतीये. ओ ना, हा? देवाशी बोलतेस ना तू? हो तुझ्यासाठी. अगं गॉड पनिश करेपर्यंत कशाला वाट बघायची आपण? माझ्या शोनाने असं काही केलं ना तर आल किल हिम. येस. तू असं करतेस का? हे? अगं काय कुठून येतात ग असले विचार? हे बघ, विचार येणं मी समजू शकते, पण असं काहीतरी करायला जाणं म्हणजे अगं जीव असतो कोणाचा तरी. आणि हे चुकीचं आहे, म्हणजे बरोबर नव्हे हे. हो, आणि केवढं प्लॅनिंग लागतं. इट्स नॉट लाईक दॅट. हा चुकीचंच आहे म्हणजे ते. ऐश्वर्या, आय फील लाईक किलिंग यू राईट नाउ. आय मीन डू दॅट. तू आत्ता लगेच सौमित्रला भेट आणि 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 आस्क हिम की म्हणजे तू त्या लेडीला फोन कर आणि सांग इनफ. दॅट्स इट. सगळं संपल्यात. ओके पास आता खूप झालं. ऋतू तू शांत हो. ऋतू तू शांत हो. patience ठेवायचे. अगं तू शांत हो ऋतू. हे बा, आपल्याला शांत व्हायला लागणार आहे ऋतू. आपण असं करून कसं चालेल? ऐक, मी जरी असं केलं तरी तो माझ्यापाशी राहील, पण काही झालं तरी त्याचं मन त्या दमयंतीशीच बांधील असेल ना. सहन होत नाही आता मला. आपण जाऊया. काळजी घे. येतो आम्ही. येस 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 येस. काय गँगवालो इथेच होतात ना? कळली, तुमची दोस्ती कळली. साधं सांगितलं सुद्धा नाही. आम्हाला सांगतेस का ग सगळं तू? बरं आम्हाला सोड, त्याला सांगतेस सगळं? देवाला? देवाला नाही ग, देवाला घाबर तू. त्याला म्हणजे सौमित्रला. त्याला सांगतेस सगळं? अरे बाप रे, मोठा व्हायलिन दिसतंय. व्हायलिन नाही, बँड वाजलाय. बँड. आमच्या मित्राचा बँड वाजलाय. एक काम करूया, आपण कॉफीचा चस्का घेऊयात आणि आतमध्ये कट्टा टाकूयात. काय? चला. नाही, भेटायचं आहेच. भेटून चांगल्या गप्पाच मारायच्या. पण कसं आहे, अजून आत्ता बसलेला धक्का पचलेला नाही आम्हाला कोणालाच. पचलाय? सध्याला येतो. फक्त निघताना एक छोटीशी गोष्ट सांगायची होती.
तुझ्याकडून खरंच ही अपेक्षा नव्हती. चला रे. आणखी एक बारकीशी गोष्ट सांगतोच. तुझ्याकडून खरंच ही अपेक्षा नव्हती. मितू मितू कुठे चाललीस? ते मी आत्ताच तू त्याला अगं काय बोलतेस? खून कसा करेन मी त्याचा? आणि केवढं प्लॅनिंग लागतं त्याला. शक्यच नाही. नाही मग तू वरती का चाललीस आत्ता? मी सौमित्र नाही 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 नाही, हे बघ तू त्याला विनंती करायची नाहीयेस हं? इथे आपण स्त्री म्हणून कमी पडतो ग मी तू. आपलं इथेच चुकतं. म्हणजे तू आता त्याने माती खाल्ल्यावर तू त्याच्या मागे मागे जाणारस का? असं नको करू. तू कूल राहायला पाहिजे आता. कूल. हे बघ मी तुला अजिबात वरती जाऊ देणार नाहीये हं मी तू. नाही मी कुलच नाही आहे. नाही नाही नाही, तुझं डोकं तू शांत ठेव पहिल्यांदा. कळतंय का तुला? तुझं डोकं शांत राहायला पाहिजे. तू कूल राहायला पाहिजेस. खरं तर माझं सत्ता डोकं इतकं भणभणतंय ना, या सौमित्राला समोर येऊ दे. त्याला दोन चांगली झोडपून काढते त्याला. अगं काय बोलतेस तू? झोडपायची वगैरे काही गरज नाहीये. तू 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 आधी शांत हो, ठीक आहे? आणि ते झालं. इट्स इन द पास्ट. मी विसरलीये पण सगळं. इथेच तू चुकतेस मी तू. इथेच तू स्त्री म्हणून चुकतेस आणि आयुष्यभर चुकत आलीस. म्हणजे मी असं वागले असं तर ठीक आहे, पण तू असं का वागतेस? झालं सगळं बोलून. हे बघ मी माईचं औषध आणायला चालली. नाही तू म्हणत असेल तर नाही आणत मी औषध. नको का आणायला? चल निघूया आपण. चल. अगं नाही, जा. माईचं औषध असेल तर जा तू वरती. माझी ना अशी आग होतीये ग. अशी जळजळ होतीये नुसती. घरी जाऊन एक ग्लास थंड दूध पितेस का? मनातली जळजळ कमी होईल. मनात नाहीये ग जळजळ मी तू. डोक्यात असा राग. या सौमित्राची हिंमत कशी झाली? मी काय करू तेवढं मला फक्त सांग. काय करू मी? त्याला शिव्या घालू का दोन? मला रोकड्याने शिकवल्यात हा. जाऊन त्याला शिव्याच घालते. ए सौमित्र, तुझ्या आईचा एवढं बोलायचं आणि गप्प बसायचं ग, तेवढं पुरेसं असतं. अगं आयुष्य काय बोलतेस तू? हे बघ तू शांत हो आधी. ऋतू आणि चुंबकने पण कसं काय सोडलं तुला एकटीला काय माहिती. खूप मानसिक धक्का बसला ना तुला. आहेत कुठे दोघं? बसलेत त्या कॅफे मध्ये. सिच्युएशन काय, आपण करतोय काय? सारखं आपलं गुलू. टोटली सिम्पथाइज विथ मैत्री. ती जो विचार करते ना तो करेक्ट आहे. काय हो. नात्यांबद्दल तुझे हे विचारत होतो. शी. नातं म्हणजे काय दात आहे का ग? किडला म्हणून काढून टाकला, नवीन डुप्लिकेट लावला. एक्झॅक्टली.
डुप्लिकेट तो डुप्लिकेटच ना. पण म्हणून त्या दाताने खाता पण येतं. म्हणून दात बदलून टाकायचं. दुखत असणार. हे दाताचं दुखणं आहे ना, ते तुला नाही कळणार. हळू बोल जरा. हे दाताचं दुखणं म्हणजे लेबर पेनच्या खालोखालचं दुखणं असतं. पण लेबर पेन नंतर बेबी जन्माला येतं ना रे. हे दाताचं दुखणं नुसतं दुखत राहतं. मला ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून, अजिबात नव्हती. तुझ्याकडून तर नाहीच. तुला कधीच कळलं नाही ते बिचाऱ्या सौमित्रच्या मनात काय चाललंय. बिचारा. डिड यू जस्ट कॉल हिम बिचारा? येस आय डिड. तुझा तो बिचारा सौमित्र 40 इयर्स ओल्ड लेडीच्या बरोबर फ्लट करतो. सौमित्र येस. काय बोलताय तुम्ही? होय. नाही नाही. मी सांगतेय ना. 40 इयर्स कशा आहेत ग त्या? नाही म्हणजे 40 इयर्स इज अ बिट टू मच. नाही पण मला वाटतं तुला मिसइन्फॉर्मेशन मिळालेली आहे. तो नाही, ती असं वागते. ती ती त्या तिच्या क्लायंट बरोबर टाइमपास करतेच ना. म्हणजे म्हणजे हेच ते सौमित्र. सौमित्र काय बोला? काही नाही. काय झालं? मिहीर कोण मिहीर? क्लायंट. मग त्याचं काय? मिहीर द क्लायंट या व्यक्तीबरोबर मैत्रीचं काहीतरी. नाही. होय, सौमित्र मला असं म्हणाला. सौमित्र तुला मला मैत्री काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली सौमित्रला 40 वर्षांची बाई आवडते. ऋतू, आता इथे असं एक विचित्र तिढा निर्माण झालाय. हा. तिडा गोची म्हणजे झोल. झोल झोल झालाच आहे. साले दोघं ना फसवता येते आपल्याला. म्हणजे म्हणजे माती त्या दोघांनी खाल्ली असणार आहे, पण ते लटकून आहेत म्हणून ते इतरांना लटकवत आहेत. करेक्ट करेक्ट. राईट राईट राईट. म्हणजे मला आधी असं वाटत होतं की ते खोटं बोलतायत आपल्याशी, पण तू जे म्हणतोयस ना इज मेकिंग मोर सेन्स. केवढा हुशार आहेस रे तू. ऋतू, तुला असं कधी वाटलंय का ग की ते असे आधीपासूनच अलिप्त आहेत असे एकमेकांपासून? अलिप्त. तटस्थ. अलूफ ग, अलूफ अलूफ. म्हणजे असे म्हणजे तसे एकमेकांच्या अशा जवळ नव्हतेच कधी. आपण कसे असे जवळ तसे ते लांब होते असे एकमेकांपासून. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांना ना अशी अर्ज नसायची एकमेकांना भेटायची. हा. काय करतेस? जोराची तहान लागल्यावर कसं होतं, किंवा खूप जोराची शू लागल्यावर, तसं तुला बघायचं होतं. खूप जोराचं. बघितलं? दारूगड. अगं दारूगड. भाव नको खाऊसा. तुला नव्हतं वाटत मला भेटावं, मला बघावं? ते ऐश्वर्या आली म्हणून. नाही तर मी कधीच इथे आले असते तुझ्याजवळ. हे इकडे थांब. काय ते आता गेलं ते कर. काय आता थांबलेलीस ना. फोटो काढतेस? गरज काय? असंच साठवून ठेवतो डोळ्यात.
ऐकू येतंय. काय असं सायलेन्स असलं ना की तुझ्या पोटातून येणारे आवाज. आपण किती एकरूप झालोय ना ग. अद्वैत पावलं. दो जिसम एक जान. तुला पण असं वाटतं का रे? काय त्यांना पण असं वाटत असेल. असं असं रोमांचित झाल्यासारखं. से गुजबम्स और बटरफ्लायज इन स्टमक सारखं. हा म्हणजे रोमांचितच नाही ग. मला नाही वाटत सौमित्र मैत्रीला कधी एकमेकांकडे बघून धडधडलंही असेल. मला पण नाही वाटत. पेशंट येतील ना आता. येऊ शकतो. मग मी जाऊ का? तुला जावं असं वाटतं का? नव्हतं मॅडम. सांग. मला काहीच सांगता येत नाही. सांग की. सोडून काहीच सांगता येणार नाही. मला वाईट वाटतंय रे त्यांचं तुटतंय तर. आपल्या अख्ख्या ग्रुपच्या स्पिरिटवर इफेक्ट होणार होता. म्हणजे सगळे दूर दूर जाणार का रे? ती सेन्सिटिव्ह आहेस ग तू बाळा. अख्ख्या ग्रुपचा विचार करतेस एकदम. पण किती काही झालं ना तरी आपण नको जुदा व्हायला एकमेकांपासून. नाही नाही, कधीच नाही. मला ना भूक लागली. आपली मुलं किती जुळतात. आई ग. आता विश्वासात बसत नाही कोणी एकमेकांवर एवढं प्रेम करू शकतं. मी जाऊन आणतो काहीतरी खायला. हे पण मैत्री आणि सौमित्र म्हणजे आय डोंट थिंक सो की त्यांचं कधी असं एकमत होत असेल. म्हणजे सतत भांडत असतात ना ते. म्हणजे कुठल्या गोष्टीवर ते ॲग्रीच होत नाहीत एकत्र. सो सॅड. हो ना. असलं फिल्मी घडतंय ना आपल्यासोबत. पण किती थ्रिल आहे ना असं चोरून भेटणं.